परभणी जिल्ह्यामध्ये शासनाने सोयाबीन हमीभाव केंद्र उभारली होती। जिल्ह्यात एकूण 12 हमीभाव केंद्र उभारण्यात आली होती। या ठिकाणी 23,000हून अधिक शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन विक्री करण्यासाठी नोंदणी केली होती। आज सोयाबीन खरेदी केंद्राचा शेवटचा दिवस असून अद्यापही जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक शेतकऱ्यांचं सोयाबीन विक्री होणं बाकी आहे आणि त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। आज जर केंद्र बंद झालं तर हे सोयाबीन नेमकं विकायचं कुठं हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिलाय। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल, काय परिस्थिती आहे सोयाबीनची? परिस्थिती अतिशय गंभीर आहे। मार्केटमध्ये आज अक्षरशः 4,000च्या खाली खरेदी केला जातो सोयाबीन आणि शेतकऱ्याला एक कुठेतरी आशेचा किरण दिसला होता की शासनानं जे काटे सुरू केले तर हमी भावावर आम्ही खरेदी करू, MSP देऊ म्हणून खरेदी केलं। त्यावेळेस शेतकऱ्याला आशेनं याच्याकडे बघत होतं, पण आज अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्याच्या नोंदीच्या हिशोबाने जर धरलं तर 25% शेतकऱ्याची जवळजवळ खरेदी झालेली आहे। 75% शेतकऱ्यांकडे आज सोयाबीन शिल्लक आहे आणि अशी जर परिस्थिती राहिली तर उत्पादन खर्च पण शेतकऱ्याचा निघत नाही, अशी परिस्थिती आहे। शासनाकडून आकडेवारी येते की 1,61,000 क्विंटलची खरेदी करण्यात आलेली आहे। शासकीयाची आकडेवारी थोडीशी फसवी आम्हाला वाटते, कारण वास्तवात आज शेतकऱ्याकडे नोंदणीच्या हिशोबाने जर धरला आपण तर जिल्हाभरातल्या शेतकऱ्यांची 25% पण खरेदी झालेली नाही, नोंद झालेल्या शेतकऱ्यांची। आणि शासन म्हणतं की आम्ही लाखामध्ये खरेदी केलेला आहे, लाखो क्विंटल माल खरेदी केलेला आहे। तर हे कुठेतरी फसवी आकडेवारी वाटते आणि जे जनसामान्याची भावना आहे, सर्वसामान्य शेतकऱ्याची जी भावना आहे ती अशी आहे की आज जर नाही खरेदी झाली तर काय करायचं या विवंचनेत सध्या शेतकरी सापडलेला आहे। तुम्ही शेतकरी आहात, तुमचं सोयाबीन शिल्लक आहे, एकूण किती सोयाबीन शिल्लक आहे आणि काय अडचण येते? आता सगळं सोयाबीन शिल्लक आहे ना, आमचा नंबरच लागला नाही अजून। 100 क्विंटल सोयाबीन घरामध्येच आहे अजून। कधी नोंदणी केली तुम्ही? आता नोंदणी जवळपास मेसेज आम्हाला आला नाही, आता जवळजवळ आला ना आमचा नंबर, पण मेसेज आला नाही आम्हाला आणा म्हणून। सगळं सोयाबीन घरीच राहिले, बऱ्याच लोकांच्या गावात सोयाबीन राहिलेलं आहे, नंबरच लागले नाहीत ना आमचे। खरेदी केंद्रावरील अधिकाऱ्यांशी काय बोलणं झालंय का तुमचं? त्यांच्याकडून काय सांगण्यात आलंय का तुम्हाला? ते आजच बंद म्हणतात ना, ते आजची शेवटची तारीख आहे म्हणतात। उद्याच्याला ते नाही म्हणायचं, आता उद्याच्याला मेसेज सुटणार नाही म्हणायचं, आजची शेवटची तारीख आहे म्हणायचं। काय सांगाल, कशा पद्धतीने आर्थिक संकट दिसतंय तुम्हाला आता? आता आम्ही एवढा खर्च आमचा एवढा झाला शेतीला, इतका आम्ही समजा आम्हाला शासनाचा काहीतरी आधार होता की समजा एवढ्या कमी पैशामध्ये समजा आम्हाला सोयाबीन मार्केटमध्ये 4,000 मध्ये द्यायला विकायला परवडणार नाही। आता शासनाचे आहे ना आम्हाला हमी भावाचं भेटलेलं ते पण आज शेवटची तारीख आहे म्हणाले। मग आता आमचं घरचं सोयाबीन आम्ही काय करणार? बाहेर जर नेले तर आमच्या फवारणीचा याचाच खर्च निघणार नाही एवढ्यामध्ये। इतकी अवघड परिस्थिती आहे आमची। इथल्या भावामध्ये आणि बाजार भावामध्ये किती तफावत आहे? 800-900 रुपयाचा फरक आहे। हा, 900 रुपयाचा फरक आहे। मग आता एवढ्या कमी भावात जर आम्ही जर दिले तिकडे तर आमचा फवारणीचा, आमच्या पेरणीचा, आमच्या खताचा याचा सुद्धा खर्च आमचा निघणार नाही, असं आमची अवघड परिस्थिती। गाव कोणतं तुमचं? असोला। गावात काय परिस्थिती शेतकऱ्यांची? गावात हीच परिस्थिती, सगळ्यांना ऑनलाईन केलेलं आहे, कोणाचेच नंबर आलेले नाहीत, सगळे वाट पाहिले ऑनलाईन मेसेज येईल आम्हाला, आज येईल उद्या येईल, पण काही कोणाला मेसेजच येईल। सरकार म्हणते आम्ही खरेदी केली, कुठं केली खरेदी, कोणाची केली? सगळे शेतकरी तसेच राहिले। गावात साधारणपणे तुमच्या गाव आणि शिवारची जी शेती आहे त्यामध्ये किती सोयाबीन असेल सध्या शिल्लक? आता खूप आहे सगळ्या शेतकऱ्याकडे जवळपास। आता काय 25% फक्त शेतकऱ्याचे समजा यांनी घेतलेले, बाकी शेतकरी सगळे शिल्लकच आहेत ना, ते कुठे जाणार आहे? एकूणच शेतकऱ्यासमोर हे मोठं संकट उभं राहिलेलं आहे, कारण जिल्ह्यामध्ये जवळपास 23,803 शेतकऱ्यांनी ऑनलाईन सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली होती। त्यातील अर्ध्याहून कमी शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी करण्यात आले असल्याचं शेतकऱ्यांकडून आरोप केला जात आहे आणि त्यामुळे सोयाबीन खरेदी केंद्रांची जी मुदत आहे ती मुदत वाढवावी, सोबतच काही सोयाबीन खरेदी केंद्र आणखी वाढवता आली तर ते सुद्धा करणं गरजेचं असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगितलं जात आहे। विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी।